भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री व सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई केली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज यांनी दिनांक 15 मे 2025 रोजी गांजा विक्री प्रकरणात मोठी कामगिरी केली आहे। गोपनीय बातमीच्या आधारे मिरज शहरातील राजपूत मंगल कार्यालयाजवळ कोल्हापूर हायवे ब्रिजच्या खाली छापा टाकण्यात आला। या कारवाईत 2 संशयित आरोपींना 5 किलो 200 ग्रॅम वजनाचा ज्याची अंदाजे किंमत 1,30,000 रुपये इतका तयार गांजामाल साठवून ठेवलेला असताना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव संदीप सर्जेराव पाटील, वय 28 वर्षे, राहणार मिरज मालगाव रोड, सुभाषनगर मिरज। सिद्धाप्पा उर्फ सिद्धांना माळी, राहणार खाजा वस्ती मिरज। या प्रकरणी आरोपींवर गुंगीकारक औषधी व मनस्वास्थ्यावर परिणाम करणारे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे श्री संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत सहभागी होऊन कारवाई यशस्वी करणारे अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील, साक्षी पतंगे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, बसवराज कुंदबोड, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे, सायबर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुणवाडी, अजय पाटील, विजय पाटणकर। ही कारवाई गोपनीय माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीमुळे व पोलीस कॉन्स्टेबल जावेद युसुफ शेख व मोहसिन मिरासाहेब टिनमेकर यांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली।